नमस्कार मित्रांनो, हे धोंडेराज गणपती मंदिर आणि आमचा ऑटोवाला आम्हाला सगळं व्यवस्थित समजावून हा जातोय. तर आमचा ऑटोवाला डॉट 5 वाजता आमच्या बाहेर एअरबीएनबीच्या आणि बाहेर त्यांनी आला. स्वतःहून फोन केला काल रात्री. हा आम्ही परत त्याला आठवण करून दिली नव्हती. तर आता आम्ही पहिले धोंडीराज गणपतीला गेलो. असं म्हणतात इकडे सो इथे सिक्वेन्स मध्ये पाया पडायचे असतात. काल भैरव आणि धोंडीराज केल्याशिवाय तुम्ही काशी विश्वनाथ नाही करायचं. गाईस जरा फ्लॅश मारायला लागतो आणि मला एका डोळ्याला अंजनवाडी आली आणि हिचा एक साईडचा थोडा डोका दुखतोय. पण आम्ही गणपती करून आलो. तुम्हाला बडे गणपती आणि केलं काहीच गर्दी नव्हती. आम्ही लिटरली आत गेलो, पाया पडलं, बाहेर आलो. तर तो बोलला की जेव्हा इथे गणेश चतुर्थी वगैरे असते तिथे लाखोचे लोक येतात. आणि सुंदर आहे गणपती. आम्ही त्यांना विचारलं आतमध्ये घेऊ शकतो की नाही, कारण कोणच नव्हतं, आम्हीच दोघं होतो. पण व्हिडिओ पण ते अलाउड नको नव्हतं. ते नको बोलले. मी बघत मला फ्लॅश मध्ये दिसत नव्हतं, पण तो चला आता जाऊया काल भैरवला. काय माहिती आता किती वेळ ही जाईल. लाईन आहे. तो बोललाय की 1.5 तास तर लागतो आणि त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. आता बघू 1.5 तास. आणि त्यांनी भरपूर काय काय सांगितलेलं की हा हार घेतला तर तुम्हाला स्वतः चढवायला मिळेल, तेल दिलंय, स्वतःवरनं 7 वेळा फिरवून टाकायचे म्हणजे नजर वगैरे कापून जाते. तर भरपूर काय काय सांगितले. बघू आता. आम्हाला वाजलेत 5:30. आता आम्ही लाईनीत उभे काल भैरवसाठी. किती वेळ लागतो दाखव. असं बोलतात की काल भैरवला पहिले यायचं, कारण की इथे येऊन परमिशन घ्यायची बिफोर यू मीट काशी विश्वनाथ. मग आता मनापासून मागा. म्हणून या ऑर्डर मध्ये जायचं असतं. आता मनापासून मागा मग परमिशन. तुझं डोकं दुखतं अजून. हो, हे यंत्र आहे, यंत्र आहे. बेलपत्र आहे. हा सॉरी, बेलपत्र आहे. हा बेलपत्र आहे. 1 तास पाऊस पडतोय भरपूर. जस्ट 1 तास झालेला आहे. पाऊस पडायला लागलाय आणि लाईन शांततेत चालली आहे पुढे पुढे हळूहळू. हॅलो गाईस, तर मंदिरानंतरचा क्लिप ना आमचा करप्ट झाला. माहिती नाही का, आता एडिट करताना मला सुचलं. तर आमचं दर्शन झालेलं 2 आवर्समध्ये आणि त्या 2 आवर्समध्ये आम्ही लकीली आमचं लवकर झालं जरासं, बिकॉज अचानक भरपूर पाऊस पडायला लागला आणि त्या लोकांनी काल भैरवचं मंदिराचं जो एक्झिट गेट आहे तिकडे एंट्री पण चालू केली, बिकॉज भरपूर पाऊस पडायला लागलेला. आणि आम्ही लकी होतो की आम्ही नेमकं त्या एक्झिट गेटच्या इकडेच पोहोचलेलो लाईनमध्ये. आणि मग त्यांनी लगेच डायव्हर्ट केली, तर आम्ही दुसरे तिसरेच होतो. सो आमचं पटकन दर्शन झालं, नाहीतर मग अजून 1 तास गेला असं, बिकॉज ती अशी वळून आहे एंट्री गेट. तर तिकडे आम्ही लकी झालं म्हणून 2 तासात दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. धक्काबुक्की असं नव्हतं. गर्दी होती पण धक्काबुक्की अशी नव्हती. डोकं हिचं कालपासून दुखते, ते अजून पण थोडं थोडं दुखते. रिक्षा अशी अशी हलते ना म्हणून अजून. आता आम्ही ज्या मंदिरात आहोत ते आहे महामृत्युंजय मंदिर. हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे आणि अजून 3 रूप हा. आहे. ते तिन्ही पण स्वयंभू आहे. आणि ते सगळं बघणार आहे. आणि इथे कुवा आहे, वेल आहे, विहीर आहे, चंद्रकूप विहीर आहे. त्याच्यासाठी आम्ही रिकामी बॉटल घेतली. असं बोलतात की त्याच्यामध्ये आपलं रिफ्लेक्शन दिसलं पाहिजे. जर रिफ्लेक्शन दिसलं तर ऑल ओके, जर नाही दिसलं तर आपली 6 महिन्यामध्ये विकेट आहे. आता आम्ही महामृत्युंजय मंदिरात आहोत. हे स्वयंभू आहे, पण हे आम्ही मागच्या साईडला. पण इथे हनी बीज बघा केवढे आहेत, उडतायत सगळे. मधमाशा आहेत मोठ्या मोठ्या, एवढ्या मोठ्या मोठ्या मधमाशा आहेत. हा, पाणी बघा विहिरीचं. हे कोणतं विहीर आहे? धन्वंतरी कुवा आहे. धन्वंतरी. ते जे तू बोलते तो वेगळा आहे. हा, जो चंद्रकूप आहे तो वेगळा. आणि ही ते बोलतो आयुर्वेदिक पाणी आहे. केवढं स्वच्छ आहे बघ. हा तेच बोलतोय. तू उगाच विचार करते नाही, आपल्या समोर काढले. तर आता इथे आम्ही पाया वगैरे पडलो, इथे झालं. आणि सगळ्या याचे पडलोय आणि सगळीकडे स्वयंभू आहे. हे सगळं स्वयंभू आहे. तर मस्त वाटतं, एकदम छान आहे. आणि इथे मधुमक्खी भरपूर आहे. आता आमच्या सोबत अजून एक अमेझिंग गोष्ट झाली, तुम्हाला सांगतो. हे बघा, आम्हाला एक माणूस तिकडे थांबून बोलला की पाणी पिया. बोला हा पिया. बोला कैसा स्वाद है. अच्छा है. म्हणजे आरो फेल है इसके सामने. ते तो असंच बोलत. त्याच्यानंतर तो बोलला की जर विश्वास ठेवला तर तुमच्या औषधाचा मार्ग खूप चांगला करून टाकेल. हे आयुर्वेदिक पाणी आहे असं बोलतात. धन्वंतरी कुवा. आणि जर नाही ठेवला विश्वास तर मग काहीच नाही. पिऊ की नको, पिऊ की नको, पिऊ. आणि नेमका आम्हाला तो माणूस भेटला भाई. डेंजर आहे पण खूप अमेझिंग आहे. आमच्या रिक्षावाले आले, पियाली. आम्ही घेऊन पण आलो. गेट नंबर 4 काशी विश्वनाथच्या इथे तुम्हाला VIP तिकीट मिळेल. आणि सुगम तिकीट काउंटर, सुगम तिकीट घ्यायचं आपल्याला. त्याच्याने आपल्याला 250 और 300 ला मिळेल तिकीट. बघू आता कितीला मिळते. आणि मी इथून डायरेक्ट दर्शन होईल, कारण तिकीटधारी प्रवेश लिहिलाय. तिकीटधारी प्रवेश. इकडनं जर तुम्ही घेतलं तर ट्रस्टला पैसे जातात. बाहेर दलाल पण आहेत. हो, आता माहित नाही, एकदा बघून विचारून बघूया यांना. आणि इथे सगळ्या याची तिकीटचे प्राइस दिलेले, तुम्हाला कुठली आरती वगैरे करायची असेल. आम्ही आलो इकडे आणि इकडे आल्या आम्ही लाईनीतून जिथे तुम्हाला दाखवणार तिकीट त्याच्या बाजूलाच लाईन. भूपने आणून दिलं. त्यांना वाटलं तर काय आहे ते. घड्याळ आणून देतात पण भूपने आणून आणि दिलं. भूप आम्ही बाहेर लॉकर तिकडे लॉकर मध्ये ठेवलेलं आहे आतमध्ये. पण त्याच्यामुळे आम्हाला हे घ्यायला लागलं. 250 रुपयाचं होतं.
आता जवळजवळ आम्ही किती आतमध्ये आहे पण ना, लॉकर आहे जिकडे मला फोन ठेवावा लागणार आहे. येस 1.5 तास झाले आम्ही आतमध्ये आलोय. आतमध्ये मध्ये तुम्ही मोबाईल उभा. घेऊन येऊ शकता. आणि ही बॅग पण आणली आम्ही, पण ही बॅग मी तुम्हाला सजेस्ट करेन नका घेऊन येऊ, कारण इकडे सांगता येत नाही. पोलीसवाल्यांनी जर ती काढून ठेवायला सांगितली तर त्यांचं तुमच्याकडे त्यांच्या ऑप्शन नाही. मनावर आहे. हा, काही त्यांच्या पोलीसवाले मनावर. घेऊन येऊन देतात, काही नाही. त्यांना एवढं नाही ते समजत की त्यांच्या तुम्ही काय आहे. मर्जीचं rules अरे कंगवे लावतात. काढलेत, कंगवे लिप माझा बाम. lip balm फेकून दिला, कंगवा फेकून दिला. म्हणून जरा विचार करून आणा गोष्टी. फक्त मोबाईल घेऊन या, आतमध्ये लॉकर असेल, मोबाईल ठेवा. आणि इथपर्यंत चप्पल घातली. कैसा हुआ दर्शन? फायनली दर्शन झालं. काल भैरव आणि काशीनाथ दोन्ही पण छान झालं. काशीनाथ, विश्वनाथ, काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथ दोन्ही पण छान झालं. ह्याला 2.5 तास लागले. हो, पकड एक मिनिट, टाइम त्यांना दाखवतो. VIP दर्शन मध्ये. हे बघा 10 वाजलेत, 7:30 ला आम्ही इकडे होतो. VIP दर्शनला 2.5 तास जर लागले. VIP नसेल तर भरपूर लाईन आहे, 5 तास पण जाऊ शकतात. हो. आणि पण छान दर्शन झाले, दर्शन खूप आवडलं. हे झालं. बघा, हे गेट आहे मेन, हे मेन गेट. आणि इथून आतमध्ये ते त्यांचं शिवलिंग आहे. आणि असं आतमध्ये धक्काबुक्की नव्हती. आणि इकडे आलात तुम्ही तर इकडे अन्नपूर्णा मातेचं पण दर्शन करून घ्या. ते मंदिराच्या बाहेर पडल्यावर कोणाला तरी विचारा, नाही ते मिस होईल आणि तुम्ही बाहेर याल. हा. परत तुम्हाला लाईन लावायला लागेल, आतमध्ये नाही जाता येत. कारण ते तिथेच आहे, त्याच्याच बाजूलाच आहे जस्ट. आता पटकन बघतो अजून कुठे जाता येतं की जरा जेवूया. जाऊया बघूया आता, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आम्ही. प्रोटीन पिणार होतो, प्रोटीन पण नाही पिलं. पण हे मस्त दर्शन झालं. आता बघू, ऑटोवाले आम्हाला, ते दादा आम्हाला सांगतात कुठे कुठे फिरू शकतो अजून, तर त्यांनाच विचारू, भेटू तिकडे. ही सगळी लाईन आहे, ही सगळी लाईन आम्ही इथून आत गेलेलो. आणि तिकडे तिकीट काउंटर आहे, ते बघा तो तिकीट काउंटर. आणि ही लाईन खूप लांबपर्यंत जाते. खूप गर्दीत आहे भाई, खूप गर्दी आहे. एक ढोकळा घेतला. कशी आहे? खूप अमेझिंग आहे भाई. वर ते हे याच रस्त्यावर आहे बाहेर, तिकडेच आम्ही विचार केला पिऊन घेऊया लस्सी. आणि जागा नाही अजिबात. भाई कसलं अमेझिंग आहे हे. हे बघा, आम्ही इथे साडी बघत होतो, तर त्यांनी आम्हाला दाखवलं की 2 फीडर म्हणजे काय. इथे एक हा निळा कलर आणि एक दुसरा कलर, म्हणजे 2 फीडरच्या साड्या आहेत. तिकडे अजून दुसऱ्या बनवतोय. आउटस्टँडिंग आहे. आता तो मीनाकारी दाखवतो. हे मीनाकारी आहे ना. त्यांच्याकडे आम्ही आलेलो साडी बघायला. आम्ही आणि यांनी आम्हाला खूप ऑटोवाले एक्सप्लेन आणि यांनी एवढं सॉलिड सांगितलं ना आम्हाला की साडी बनवतात कशी. ते दाखवलं तुम्हाला व्हिडिओ, ते ह्यांचा कारखाना आहे, ते तिथेच साडी बनवतात. आणि हे निळा साडी म्हणून यांची दुकान आहे. मोबाईल नंबर लिहिलाय. व्हॉट्सअपवर तुम्हाला पाहिजे, व्हॉट्सअपवर ते लोक तुम्हाला डिझाईन पाठवतील, त्याचे लॉट पाठवतील. तुम्हाला कसं काय तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. थँक्यू. आपका नाम क्या है? विशाल मौर्य. विशाल मौर्य नाव आहे यांचं. खूप अमेझिंग माणूस आहे, खूप स्वीट आहे. त्यांनी आम्हाला चहा प्यायला दिली, लस्सी प्यायला दिली. जवळजवळ 2 तास आम्ही इथे बसलोय. 2 तास आम्हाला एक्सप्लेन करत होतं की साड्या कशा आहेत, काय आहेत. थँक्यू सो मच भावा, खूप अमेझिंग. हा, शोरूम पण दाखवा तुम्हाला. हे बघा, फुल बसून एवढ्या साड्या बघितल्या. आणि भाई गरमी बिरमीचा काय विषय नाही. एसी वगैरे आहे, एसी लावून ठेवलाय इथे. सगळे पॅटर्न आहे. मला हे वगैरे खूप आवडले. हे बघा, त्यांनी 7-8 काढून दाखवल्यात सगळ्या, आणि सगळे एक्सप्लेन केलेत की कसे काय. सगळे बनारसी आहे. बघा ना, किती प्रिटी साड्या आहेत या. शेवटचा दिवस म्हणून परत आम्ही आलोय बाटी चोखा. पण हे कारण एवढं अमेझिंग आहे आणि हेल्दीच आहे. फक्त थोडस कार्ब रिच आहे. एक दिवस कार्ब्स तर एक्स्ट्रा खाऊ शकतो, कारण मी हे 100 आपण पहिला सूर्यनमस्कार दिवस मारलेत. पण बोललो. तिने 50 मारलेत, मी 100 सूर्यनमस्कार मारले. हे आपल्याला वाजव देणार. भाई आज आपण दुसऱ्या साईडला आलोय. इकडे वाईब एकदमच वेगळं आहे. आतमध्ये दुकान पण, आणि इथे हे सगळं लावून ठेवलंय. मी फक्त ह्याच्यासाठी आलोय. मी खरं तर खायला नव्हतं आलो, मला बघायचं होतं कसं काय. पण बाहेर निकालना है. हे तिकडे नव्हतं ना. नाईस. मी आतमध्ये गेलेलो अर्धवट. यार किती वाईट वाटलं माहितीये. मला वेट करायला सांगितलंय आणि हा बघा झोपतोय. खटी आहे. तरी मी शिस्तीत झोपलोय. इकडे लोक डायरेक्ट आडवी पडली. मला पण आडवं पडायचं होतं, पण जाऊ दे, मजा आहे. इथे वाईफ वेगळी आहे त्या आणि दिवसात. यश बोलला की मी समोर जे बसले त्यांना बघत बसणार, म्हणजे ते लवकर मी उठतील. बोललो ह्यांना हा बघत बसणार आहे. आलस की देवी हो तुम. तसं नाही. पण गाईज आम्ही साड्या बघून आलो, त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ फिरलो परत बाहेर, आणि मग घरी आलो. आता साडी घेतली. एक साडी घेतली हिने जेडीएस. जे माझं होतं ना, मी ऍक्च्युली नव्हती घेणार, पण या माणसामुळे घेतली. शाण्या, तू बोललास की ब्रेक नको करू तुझं, मग ते तर आहेच ना. स्टेट मध्ये जाऊन एक मग साडी. ते आहेच ना. मग त्याच्यामुळे एक साडी पण मिळाली तुला, चांगली पण आहे ती, चांगली साडी आहे. हा. आणि आम्ही आता घरी आलो. आता घरून उद्या परत जाऊन परत शूट करायचंय घरी जाऊन आपल्या. आणि अरे Handloom एक बनारसी नाहीये, साडी. 2-3 शूट आहेत. हँडलूम बनारसी साडी. छान मिळाली आहे. नाईस.
कतांचं ही फर्स्ट माझ्याकडे आय कतान. थिंक माझी ऍक्च्युअल रिअल सिल्क आहे. ओके. बाकी तुझ्या मम्मीची एक होती ती आहे. माझी स्वतःची रिअल सिल्क मध्ये मला ही एकच पहिली आहे माझी बनारसी साडी. सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही फिरत होतो ते आम्ही घरी आलो 6:30 वाजता काहीतरी. येस. त्यानंतर मी जरा पडली. आता 7:30 वाजलेत आणि आता मी विचार करत होतो घाटावर जाऊया पण नंतर विचार केला की नको राहू दे. का नाही माहितीये का, कारण आम्हाला तो असा हा वाला ना झोपण्याचा दिवस पाहिजे होता. कारण 12-13 तास आम्ही बाहेर फिरलेलो आहे. सगळे घाट बघितलेले आहेत, सगळी मंदिरं सगळे बघितले. मंदिर झाले आमचे एका दिवसात सगळं होऊन जाईल. सगळं होऊन फक्त जाईल. एवढंच आहे ना की लवकर उठावं लागेल उठावं लागतं. आणि थोडंसं कष्ट, कारण ना दुपारी झोप येतेच बाहेर कुठेही गेलो हां, तरी. मला आणि, जर एवढ्या लवकर येस, उठला असेल आणि तर. ना मंदिरात ना सगळं प्रॉपर आहे. तुम्हाला वॉशरूम वगैरे होता पण ते शोधावं लागेल तुम्हाला. बाकी असं ना छान दर्शन होतं. सगळ्या मंदिरांमध्ये प्रॉपर बघायला हो. वगैरे मिळतं. हो. आणि फक्त एकच राहिलं आमचं. कुठलं ते? काहीच नाही राहिलं ना. सगळं झालं. बडे गणपती पण झालं. हा, सगळं सगळं झालं. झालं. बडे गणपती सर्वात पहिले गेलो. येस. आणि तुम्ही बघाल पण की आम्ही या ट्रिपवरती जास्त शूट नाही करत आहोत. फक्त मेन जर तुम्हाला असं काही दुकान दाखवायचं असेल, मंदिर दाखवायचं असेल तरच आम्ही शूट करतोय. बाकी आम्ही प्रॉपर असं अॅनिव्हर्सरी ट्रिपच ठेवली. मजा आली पण मला. हो. मला जेवढं आता वाटलं बघूया त्याच्याहून खूप उद्याचं जास्त. मला टेन्शन आलंय. उद्याची फ्लाईट एक्सपिरियन्स कसा असेल बिकॉज सकाळी अरे इकडे बाय विजा बाय विजा चमकतात, बाय, पाऊस पडतो. एवढा डेंजर. तुम्हाला माहितीये ना, फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा तो. काय डेंजर परिस्थिती झालेली आमची त्या फ्लाईट मध्ये. युजुअल ब्रो, ऍज युजुअल. मी अपूर्वा आणि मम्मीला ओढणी घेते. मम्मी आणि अपूर्वासाठी ओढणी घेते आणि मी ते मॅग्नेट्स बघतो. एवढे खास नाही तिकडे, पण ठीकच आहेत. एवढे नाही आवडले मला मॅग्नेट इकडचे. आणि आमचं चेक इन खूप लवकर झालं आहे बघा. इकडे काहीच लाईन नव्हती. झटकन चेक इन झालं. लगेच इकडे आलो कारण आम्हाला हे संपवायचे आहेत बाटल्या. आम्ही लास्ट टाइम हे काढून ठेवून दिलेलं आणि वेस्ट झालेल्या बाटल्या आमच्या. आय एम हॅपी. वाय? तुला पण कुर्तेज मिळाले. मस्त मिळाले आणि दोन्ही मला खूप आवडले. आणि हो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे तुम्हाला माहिती काय? हे शूज साफ करायचे. नाही, हेच आहे. त्यांनी हे लावलेलं की तुम्हाला पाय लागो आणि इरिटेट हो आणि तुम्ही पाय काढाल. कारण छोट्या गॅप मध्ये पण जरी पाय गेला तरी पाय आत जाऊ शकतो. तुमचा पाय चपले सकट. म्हणून त्यांनी ते लावलं की इरिटेट व्हाल आणि पाय काढाल. थँक यू फॉर युअर वेलकम. इन्फॉर्मेशन. अरे पण भाई, छुट्टा वरती नाही मेरे जास्त. पास. आता आम्ही परत एक डोसा घेतलाय दोघांमध्ये, ज्याच्यामध्ये तो मला जास्त साईड देतो आणि त्याला कमी. तर एनिवेज मी तुम्हाला विचार केला की तुम्हाला एअरपोर्ट वरती सांगतो आम्ही. तर ओव्हरऑल बनारसचा एक्सपिरियन्स कसा होता. जेवढं हॅपनिंग मी फ्रेंड्सकडनं, दिस विल बी द ऑनेस्ट रिव्ह्यू, जेवढं मी हॅपनिंग लोकांकडनं ऐकलंय ना तेवढं मला वाटलं नाही. मे बी बिकॉज आम्ही दोघंच होतो. फ्रेंड्स बरोबर जास्त हॅपनिंग वाटतं, फॅमिली बरोबर जास्त हॅपनिंग वाटतं. आणि आम्ही घाटाच्या इथे राहत नव्हतो. घाट खूप अमेझिंग होतं. म्हणजे तिकडे Vibe-च वेगळी. वाईब होती. म्हणजे एक असं बोलतात ना की वाटत होतं की बनारस. येस. पण आम्ही थोडं लांब राहत होतो. त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅव्हलिंग आणि ते स्कूटीने आमचं थोडंसं एक्सपिरियन्स खराब केलं. ऑटोने छान होतं कारण की त्या लोकांना ना सगळे शॉर्टकट्स वगैरे पण माहिती आहे. तर आता पहिले बात तर ऑटोनेच फिरा. स्कूटी नका करू, कॅब नका करू, काही नाही. आणि सेकंड की मंदिराचं मॅनेजमेंट चांगलं आहे पण तिकडचे लोक ना तुम्हाला क्लिअर इन्फॉर्मेशन नाही देत. ते कुठे तिथे लिहिलेलं आहे की हे नाही चालणार, ते नाही चालणार, पण तिकडे हे नाही लिहिलंय की मेकअप नाही अलाउड आहे, फणी नाही अलाउड आहे, बँड पण अलाउड नाहीये. मग ते सगळं तिकडे डायरेक्टली फेकून देतात. तुम्हाला न सांगता बॅगेत न काढता लिप बाम पण फेकून दिलं. सो ते सगळं त्यांनी बाहेर नाही लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये ना ते लोकांना कन्व्हिन्स करणं खूप डिफिकल्ट आहे. ते असं करतात, चलो चलो हमें मत शिकाव असं. सो ते थोडं आहे. मंदिराच्या आतमध्ये मॅनेजमेंट चांगलं आहे. म्हणजे असे धक्काबुक्की होत नाही. दर्शन वगैरे चांगलं होतं. दर्शन घेताना पण धक्काबुक्की असं काही केलं नाही. आम्हाला तरी ऍटलीस्ट नाही केलं आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांना पण नाही केलं. आणि तिकडे व्हीलचेअर सर्व्हिसेस वगैरे सगळं आहे. वॉशरूम वगैरे आहे. कॉरिडॉर फिरण्यासारखं आहे. पण मार्केट बनारसचं मला इतकं हॅपनिंग नाही वाटलं. इथे बनारस हँडलूम साडीज शोधणं खूप डिफिकल्ट होतं. सगळेच बोलत होते हँडलूम आहे, हँडलूम आहे, पण ते कळत होतं की हँडलूम नाहीये. हँडलूम साडीज मध्ये थोडेसे डिफेक्ट्स असतात. एकदम मशीन पॉवरलूम असू शकतं, बट पॉवरलूम पण वाईट नाहीये, चांगलंच आहे. फक्त एवढं आहे की ट्रस्टवर्दी माणूस पाहिजे. सो ते एक आहे. बनारसी म्हणजे तुम्ही ना जर लोकलला विचारलं ना तर ते तुम्हाला प्रॉपर घेऊन जातील की कुठे ऍक्च्युअल बनारसी साड्या मिळतात ज्या ओरिजिनल आहेत वगैरे. मार्केट मला इतकं काय वाटलं नाही. म्हणजे झुमके वगैरे एकदम असे होते की मुंबईमध्ये इझिली मिळून जातील. सो हे काहीतरी आमचा एक्सपिरियन्स होता. सो छान होता. 2 डेज आर इनफ. जर तुम्ही शूट वगैरे करणार असाल तर मग 3 डेज. पण 3 डेज इज मोर दॅन इनफ. तुझं सांग काय मत आहे?
मी असाच बसलेलो. मला पण आवडलं बनारस. एकच पॉइंट असा आहे की ट्रॅफिक इथे अडचण देऊ शकतं, कारण इकडे ट्रॅफिक असं आहे की कुठूनही कोणीही घुसतं. पॉप्युलेशन खूप आहे. खूप पॉप्युलेशन आहे आणि खूप छोटे छोटे रस्ते आहेत. तर आहे ना, गाडी घेऊ नका. जसं शिवानी बोलली, रेंटवर कॅब वगैरे करा. बाकी मला एक्सपिरियन्स खूप जास्त आवडला. आणि बनारस इज ऑल अबाउट घाट्स. जर तुम्हाला घाटाच्या जवळ मिळत असेल तर भले गर्दी असेल, रूम छोटा असेल, पण घाटाच्या जवळ घ्या, कारण तुम्ही रूम मध्ये कमी राहाल आणि घाटावर जास्त असाल. आणि खूप पीसफुल आहे. बोट राईड घ्यायचे तर बोट राईड घ्या. आम्ही फक्त फोटोग्राफीसाठी बोट राईड केलेली, पण ती आम्हाला एवढी आवडली ना, मला एवढं असं वाटलं की वाव, काय अमेझिंग फिलिंग, कारण पूर्ण घाट दिसतोय तुम्हाला आणि तिथे 67 to 80 काहीतरी घाट्स आहेत. आणि असं नाही तर काय अनसेफ असं नाही वाटलं. नाही, अनसेफ नाही वाटलं. खूप अमेझिंग आहे, मला आवडलं. कोणी तसं असं फेक एक दोन इन्फॉर्मेशन. लोकांसोबत आमचं हे झालं, एक माणसासोबत, तेव्हा ही शिवानी बोलली हा. हॉर्न का वाजवतोय, पण दॅट वॉज नॉट अनसेफ. पण आपलं आणि कोणी आपलं करा, आपलं फिरा. पाकिट मार वगैरे नाही, असं मला काही असं नाही, फील नव्हतं. नाही हा, कुठे म्हणजे झालं. असं गर्दीच्या ठिकाणी असं असतं ना, असं काही नव्हतं. आणि नाही. सगळीकडे पोलीस होते. Yes, सगळीकडे हा. पोलीस होते. आणि पोलीस सांगत हेल्पफुल होते. सांगत पण होते सगळं. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला वाराणसीचा खूप आवडला. हर 4 मिनिटावरती तुम्हाला पोलीस दिसेल आणि तुम्ही त्यांना काहीही विचारलं ना, ते लोक तुम्हाला नीट सांगतील की असं असं आहे, इथून इथून जा. सो त्याचं काहीच हे नाहीये. लोकांना पण विचारलं तर ते पण सांगतात. सो फिरण्याचा एक्सपिरियन्स चांगला होता, फक्त ट्रॅव्हलिंगचा थोडासा खराब होता, बस बाकी काय नाही. आम्ही इथे मलाई वगैरे नाही खाऊ शकलो, कारण आमचं एकतर आम्ही खूप सकाळी 4ला निघालेलो आणि आम्ही हे सगळं फिरण्यात ना, आमचं, आणि आम्ही नॉर्मल पनीर वगैरे खात होतो ना, तर भूक लागत होती नंतर पण लगेच तिथे जास्त. तिथे लस्सी प्यायला चांगली होती. लस्सी जिथे जिथे प्यायलो आम्ही चांगली होती. मलाई आम्ही खाऊ नाही शकलो. ढोकळा खाल्ला एका जागेवर, तो पण चहा चांगला छान होता. होती. चहा खूप अमेझिंग होती. लेमन टी भाई, अरे कसं विसरलो. लेमन टी, जर तुम्ही जाताय घाटावर, कुठल्याही घाटावर लेमन टी मिळते, एक नंबर. आणि टुरिस्ट प्लेस आहे म्हणून उगाच काही असं Expensive एक्सपेन्सिव्ह नाही. नव्हतं. रिझनेबल रेट होता एकदम. सुकून फायनली घरी आल्याचा, आणि त्यात दुसरं सुकून की झाडं टवटवीत आहे आणि डिबूने सगळं घर साफ केलेलं आहे. कसं वाटतंय? आम्ही आम्ही लिटरली डुलक्या खात आलोय, माहितीये. गाडीत मी झोपलेलो आहे ना, घोरत होता. आणि आता एवढंच नाही, आता पटकन आम्ही खाऊन घेतो. पनीर भुर्जी आमची आहे इथे, आणि त्याच्यासोबत काकडी आणि हे सगळंच, प्लस एक शूट आत्ताच करायचं आणि मग आम्ही झोपणार आहोत. आज एकच शूट करणार दिवसभरात, आणि याच्या पुढे असेल तरी माझ्यात ताकद नाही. प्लीज, आय एम डन ब्रो, आय एम डन. शिवानी काय बोलत होती? माझ्या पायाची वाट लागली. का? क्रॉक्सचा टॅन आलाय बघ. एक पाय पाय काळे झालेत, मधलं हे काळं झालं, बाकी सगळं क्रॉक्सचा गोरा. टॅन आलाय ना, पण किती आउटस्टँडिंग आहे ना. हा, विचार कर ना भाई, क्रॉक्सचा टॅन आलाय. विचार कर ना एकदा, किती अमेझिंग गोष्ट आहे ही. मग अजून काय? आपण घालून हे गेलेलो ना, बर्किन स्टॉक, म्हणजे क्रॉक्सचा टॅन येणं म्हणजे किती आउटस्टँडिंग आहे. हा, तुला समजलं किती ना, तुला किती वेगळं झालं ना आपल्यासोबत, एकदमच अचानक भयानक. आपण देवाला जाऊन भेटून येतो ना, काहीतरी छान होतं आपल्यासोबत. आम्ही बर्किन स्टॉक घालून गेलेलो आणि आमच्या पायावर क्रॉक्सचा टॅन आलाय गाईज. नाहीच हा शिवानी, नाहीच. टॅन, क्रॉक्सचा टॅन हे जेवण झाल्यानंतर आम्हाला न्यूट्रिशनिस्टने बंद केलं मी. सांगितलं ना, सांगितलंय की हे खायचं. आम्ही एक डब्बाच घेतला ब्लूबेरीचा, कारण अमेझिंग लागतात आणि आता मला जरा एनर्जी पाहिजे म्हणून मी 4-5 खातो. धुवून खा. छान असा बोल तयार झालेला आहे. यात आहे ब्लूबेरी, पिस्ता, शिया सीड्स आणि काय पंकिन सीड्स. तर असं हे जेवण झाल्यानंतर डेली खायचं. छान, चांगलं असतं शरीरासाठी. आणि 200 ग्राम पनीर भुर्जी. आणि अजून एक गोष्ट राहिली सांगायची, की काशीला गेलात तर हे लावून नका. हा पेंट आहे, हा जातच नाहीये. साबणाने धुतला, इकडचा गेला, जातच नाहीये. आणि ते लोक ना असं कॅन भरून भरून तिकडे ठेवलेलं असतं, माहितीये. अरे हे मी काय आहे ना, त्यांनी सांगितलं तर मी तिकडे असं केलं, असं आणि असं केलं. बोललो लास्ट वाला इथे असं लावून संपवून टाकूया. मला सवय आहे, मी गंध पण इथे लावून टाकतो, वाणी शुद्ध होते असं मला वाटतं. तर मग इकडे लावला तर निघालाच नाही, तेव्हापासून माझी वाणी शुद्धच आहे. शिवानीचे कपडे तुम्हाला दाखवते, पण आज मी तुम्हाला माझे कपडे दाखवणार आहे. शिवानीची पण घेतली साडी, ती दाखवली ना आपण. हो, दाखवली मी. हा एक कुर्ता घेतला हिरव्या कलरचा. फॅब इंडिया म्हणून दुकान होतं तिकडे. फॅब रडक्या बिचाराला पण नाही, बनारसी काहीच नाही मिळालं. पण हा बनारसीच वाटतोय ना. नाही, बनारसी फ्लोरल प्रिंट असतं, हा गुजराती वाटतोय. जे पण आहे, पण चांगलं आहे ना. हो, छान आहे, घातल्यावर छान मला वाटतं. खूप आवडलं याची फिटिंग. हा, आणि एस साईज आहे. एस साईज आहे गाईज, एस साईज बसले मला. माझा फेवरेट कलर हा ब्लूचाच शेड आहे, कुठला माहित नाही मला, काहीतरी ब्लू आहे हा. हा पण मला खूप आवडला. आणि हा एम साईज आहे,
हा हा रेग्युलर, पण एस साईज आहे. हा पण एस साईज आहे, हा रेग्युलर फिट आहे, तो स्लिम फिट आहे. खूप आवडली मला हे दोन्ही, दोघांची फिटिंग चांगली आहे. ह्याच्या हाताला ना बटन बिटन नाहीये, हे असं फ्री फ्लोईंग हँड आहे आणि ह्याच्या हाताला बटन आहेत दोन. हे काय आहे? ही ओढणी आहे, या सगळ्या ओढण्या आहेत. ओपन कर. ओढण्या मस्त सॉफ्ट आहे. खूप छान आहे, मला आवडले आहे. आपण सॉफ्ट आहे आणि वेगळ्या प्रकारचे आहेत हे जरा. आणि आपण तुला आठवतंय ह्याच्यात एक्झिबिशनला गेलेलो ही प्रिंट ना पेटेंट बनारसी बनारसी, प्रिंट. ओके. ही एक आहे ओढणी. आता ते अपूर्वा आणि काजल ठरवतील त्यांना कोणत्या कलरची हवी आहे. मी ब्लू आणि एक डार्क कलर घेतलाय. हे बघा, ही दुसरी आहे. हा, ह्याच्यावर पण सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. मला दोन्ही आवडले कलर. मला पण. गर्ल्स साठी आणलेली ओढणी आहे दिस. गेस करा काय ती कुठल्या गर्ल्स साठी आणलेली आहे? गर्ल्स, विच गर्ल्स? भारती मंचेकर. भारती मंचेकर, द सासू द मॉम. त्या सासू द मॉम साठी ही ओढणी घेतलेली, कारण तिला ओढणी भरपूर टायमापासून पाहिजे होती आणि ही व्हाईट कलरचीच पाहिजे होती तिला. आणि ही मी अशी घेतली म्हणजे मल्टिपल कलर्स वरती सूट होईल. पिंक वर पण जाईल, ग्रीन वर पण जाईल, ऑरेंज वर पण जाईल, गोल्डन वर पण जाईल, क्रीम वर पण जाईल, सगळ्यावर जाईल. आणि ब्लॅक वर पण आणि जाईल. ब्लॅक वर, ब्लॅक वर तो अजून भारी दिसेल. तर अशा प्रकारे आपण ब्लॉग इथेच एंड करूया. मला त्या हातावरनं कळतंय की तू झूम करते काय. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका ज्यांच्यावर तुम्हाला वाटतं की असं तुम्ही बघितलं पाहिजे बनारस. आणि जर ऑलरेडी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्याचं सबस्क्राईब करा, कोणाची वाट बघताय. पण व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.